इराण इस्रायलचा सुरू असलेलं युद्ध आणि आता याचे परिणाम भारतावर दिसू लागलेले आहे, त्याची झळ बसू लागलेली आहे. मुंबईमध्ये आपण बघतोय की आता हे सुरुवातीला आपण पाहिलं की रेस्टॉरंटच्या बाहेरच आता ज्या पद्धतीचे बॅनर्स लावण्यात आले, कारण गॅसचा तुटवडा आहे, व्यावसायिक गॅसचा तुटवडा आहे, यामुळे रेस्टॉरंट्स बंद करण्याची वेळ आलेली आहे. पदार्थ बनवताना थोडेसे आता त्यांच्यावर अडचणी येऊ लागलेल्या आहेत. गॅसचा तुटवडा आहे, त्यामुळे आता कधीपर्यंत हे गॅस सुरू राहील किंवा रेस्टॉरंट सुरू राहील या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत कमलाकर शेनॉय आहेत. आता तुम्ही तर थेट त्या ठिकाणी पोस्टर्सच लावले आहे, काय परिस्थिती आहे? जी फॅक्ट आहे ते लोकांना कळलंच पाहिजे, नाही त्यांना वाटेल की आम्ही काहीतरी मुद्दाम करतो आहे. आणि जिथपर्यंत हे लोकांना जागृती होत नाही की गॅसची खरोखर पोझिशन करा, आणि तुम्ही जे एवढं छान काम करताय की आमच्या इलेक्टेड रिप्रेझेंटेटिव्ह, गव्हर्नमेंट म्हणजे रुलिंग पार्टी नव्हे, गव्हर्नमेंट म्हणजे प्रत्येक आमदार, खासदार, कॉर्पोरेटर यांची सर्वांची ड्युटी आहे की त्यांनी एकत्र येऊन हे बघावं. त्यामुळे आज आमचे प्रत्येक आमदार, खासदार, कॉर्पोरेटर हे चुकलेले आहेत आणि त्यांना कुठलीही जबाबदारी नाही आहे हे मी ठामपणे सांगू शकतो. कारण एकही आमदार, खासदार, कॉर्पोरेटर यांनी आमच्याशी संपर्क साधलेला नाही आहे की बाबा रे तुम्ही दुकान कसे चालवणार. सर्वात मुख्य प्रश्न, आमचा बिझनेस जातो आहे ती गोष्ट वेगळी, हे आमची जी पोरं आहेत तिथे काम करणारे त्यांना जेवण कोण घालणार? शेवटी त्यांना जेवण घालायला आम्हाला गॅस लागणारच आहे. मग ह्याबद्दल कोण विचार करणार? आणि गेल्या तुम्हाला 8 दिवसापासून माहिती आहे की हे प्रॉब्लेम होणार आहे. त्यावेळी आमचे आमदार, खासदार, कॉर्पोरेटर यांनी का लोकांना शाणे नाही केले की बाबा रे तुम्ही तुमचा प्रॉब्लेम काय, मग आम्हाला सजेशन्स किंवा ऑब्जेक्शन्स काय असतील ते हे का नाही सांगितलं? ह्यातनं बाहेर कसं यायचं हे का नाही सांगितलं? आणि दुसरी गोष्ट, ऑल्टरनेट रेमेडीज काय आहेत याच्याबद्दल तुम्ही आम्हाला कळवलं पाहिजे होतं, पण तुम्ही शेवटपर्यंत झोपलेला आहात. प्रत्येक आमदार, खासदार, कॉर्पोरेटर यांनी आपली जबाबदारी बिलकुल पार पाडलेली नसल्यामुळे आज या मुंबईची आणि महाराष्ट्राची एवढी अवस्था आहे. आत्ता काय परिस्थिती आहे तुमच्या? आता सर माझे भाऊ आहेत, या आत बघा, आत या. पण थोडंसं किचनमध्ये आलो आहे, इथे बघूया काय. हां, आपण या ठिकाणी बघतोय सर्व भट्टी आहे बघा, हां. बंद आहे. इथे बघा सर्व भट्टी बंद आहे, फक्त एकच भट्टी चालू आहे, डोसा भट्टी. हे माझे भाऊ आहेत, ते उभे राहिले, ते अख्खा दिवस किचनमध्ये उभं राहून ते सर्व मॅनेजमेंट करतात. त्यामुळे आम्ही आजचं मरण उद्यावर ढकलू शकलो आहे. कारण प्रत्येक हे 5 चुले जे 18 तास चालत होते त्याला आम्ही फक्त 4-4, 5-5 तास करून ते आम्ही एक्सटेंड करत आहोत. आणि यापुढे काय आम्हाला कोणाला माहिती नाही, माझी गोष्ट वेगळी आहे, पण नॉर्मली प्रत्येक हॉटेलियरला उद्या परवापासून दुकान बंदच करायला लागेल. तर यासाठी माझं अपील आहे आमच्या आमदार, मी गव्हर्नमेंट म्हणजे नेहमी आमदार, खासदार, कॉर्पोरेटर कलेक्टिव्हली समजतो, कुठली रुलिंग पार्टी किंवा कुठल्या ऑपोजिशन पार्टीबद्दल माझं म्हणणं नाही आहे, पण सर्वांनी ह्यामध्ये टोटली फेल्युअर आहेत आणि कुठल्याही प्रकारचं लोकजागृती करणं किंवा लोकांना विचारणं, कारण यांचं कर्तव्य आहे. ज्यावेळी तुम्ही वोट घेता, आमच्यासाठी येता, त्यावेळी तुमचं कर्तव्य होतं की आम्हाला हॉटेलियर्सला भेटणं, कंझ्युमर्सना भेटणार हो, तुमची गॅसची पोझिशन काय आहे. काल तुम्ही पाहिलं असाल की इथे आलेल्या त्या बाईने म्हटलं की आम्ही जेवणार कुठे, म्हणून आम्ही तुमच्या हॉटेलमध्ये आलो आहे. आणि ब्लॅकमध्ये 2,500 ते 5,000 रुपये पर सिलेंडर त्यांनी स्पष्ट तुमच्या व्हिडिओसमोर पण बोललेलं आहे, उषा पाटील नावाची बाई. तर अशा प्रकारे चालत असेल तर माननीय मुख्यमंत्री साहेब, आपल्याकडे जे आजूबाजू जे लोक इन्फॉर्मेशन देतात ते चुकीचे देतात. यू आर ए व्हेरी डायनामिक पर्सन, माझ्या आणि आपली ओळख आहे, आपण बरेच वेळा भेटलेलो पण आहे, तुम्ही ओळखता मला चांगल्यापैकी. पण तुमच्या अवतीभवती लोकांना कुठेतरी तुम्हाला सुधारायला लागेल, कारण त्यांचे दे हॅव टोटली फेल टू डिस्चार्ज या ड्युटी. आणि आमदार, खासदार, कॉर्पोरेटरना यांना तुम्ही अकाउंटेबल ठेवलं पाहिजे की तुम्ही काय झोपलेला आहात का तुम्ही लोकप्रतिनिधी असून सुद्धा लोकांना भेटत नाही, हा प्रश्न तुम्ही त्यांना करायला पाहिजे. आत्ताच्या घडीला तुमच्या रेस्टॉरंट्समध्ये किती दिवस पुरेल एवढा गॅस आहे? आमच्याकडे जो आता गॅस कालपासून आहे तोच चालवला आहे, आम्ही मॅनेजमेंट करून तो एक्सटेंड करतो आहे. त्यामुळे कधी जाईल, आता पुढच्या तासाभरात पण जाईल किंवा पुढच्या 4 तास पण लागेल, हे आम्हाला आज सांगता येणार नाही, पण निश्चितपणे एखाद दिवसात आमचं हालत खराब होणार आहे हे निश्चित. दुसरीकडे झोमॅटो असेल, स्विगी असेल, ज्या ऑर्डर्स आहेत म्हणजे ऑनलाईन जे बुकिंग करतात त्याच्यावर किती परिणाम झाला आहे? ऑर्डर्स येत आहेत काय, तुम्ही घेताय त्या ऑर्डर्स? सर मी तुम्हाला काय सांगितलं की आम्ही श्वास घेताना आमच्या जीवासाठी श्वास इम्पॉर्टंट आहे, हॉटेलसाठी गॅस इम्पॉर्टंट आहे. जर गॅसच नसेल तर कुठलीही ऑर्डर आणि कोणाची ऑर्डर आणि किती ऑर्डर असू द्या, कसं करणार तुम्ही? आता थोडं बंद केलं आहे, काय परिणाम झाला त्यावर? ऑनलाईन ऑर्डरवर काय? बिझनेसवर 100% परिणाम होणार, कारण तुम्हाला तुम्ही ज्या मूडमध्ये येता जेवायला ते मूड राहत नाही. आणि ही लक्झरी नाही आहे, ही एसेन्शियल आहे. कारण इथे आमच्यासारखे जे छोटे उडुपी हॉटेल्स आहेत
हे पोटं भरण्यासाठी येतात लोक, मजा म्हणून खायला येत नाहीत. ह्याबद्दल आमच्या आमदार खासदार कॉर्पोरेटरने विचार करावा आणि आम्हाला स्पेशल प्रिफरन्स द्यावा, कारण हे एसेन्शियल कमॉडिटी आहे, लोकांचं पोट भरणं आहे आणि भुकेला काही कॉम्पेन्सेट होऊ शकत नाही. जसं हवा श्वासाला कॉम्पेन्सेट होत नाही तसं भुकेला कुठेही कॉम्पेन्सेट होत नाही. त्यामुळे आमच्याकडे वेगळ्या नजरेने बघून आम्हाला गॅस पुरवणी पटकन करावी ही नम्र विनंती. पण ज्या ऑनलाईन ऑर्डर तुम्ही आत्ताच्या घडीला घेताय का, म्हणजे झोमॅटो असेल किंवा स्विगी असेल, या सगळ्यांचे जे काही सुरू आहे त्यावर किती परिणाम झाला आहे? त्या कमी झाल्या आहेत ऑर्डर्स काय नाही? मी घेणं बंद केलेलं आहे. मी ऑनलाईन ऑर्डर घेतच नाही, कारण परवडणारच नाही आहे. जे माझे लोकल आत येणारे कस्टमर मला इम्पॉर्टंट आहेत, त्यांना मी सर्व करणं इम्पॉर्टंट आहे. बाहेर घरी बसणाऱ्याचं मला तो सेकंडरी आहे. हा माझा प्रायमरी असल्यामुळे आम्ही बाहेरचे ऑर्डर सर्व बंद केलेले आहेत. तर आपण बघतोय की आता कधीपर्यंत हा संपूर्ण गॅस चालेल ह्याचं देखील आता त्यांच्यासमोर प्रश्न आहेत, कारण एवढ्या सगळ्या चुल्या आहेत मात्र त्या बंद आहेत. थोड्या वेळाने चालू करावे लागतं आहेत. जे सुरुवातीला 18 तास जे चालू ठेवायचे ते आता मात्र 4-5 तास चालू ठेवून कुठेतरी हे रेस्टॉरंट्स चालू ठेवण्याचा त्यांचा हा एक प्रयत्न आहे. त्यामुळे आता सरकार या सगळ्यावर काय निर्णय घेते हे देखील पाहावं लागेल. त्यामुळे ज्या ऑनलाईन ऑर्डर्स आहेत, ज्या ऑनलाईन कंपन्या आहेत, झोमॅटो असेल स्विगी असेल, त्यावर देखील आता निर्बंध आलेले आहेत. त्या ऑनलाईन ऑर्डर देखील घेणं त्यांनी सुरुवातीला बंद केलेलं आहे. त्यामुळे हे संपूर्ण जी क्रायसिस सध्या सुरू आहे तो कधीपर्यंत संपतोय हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट रोहित शिगवंतचा गिरीश कांबळे, साम TV न्यूज, मुंबई.